नमस्कार. नंबर 1, मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता. याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका. यामुळे भाजी कडू लागत नाही. नंबर 2, मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट, काजूची पूड, टोमॅटो प्युरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा कीस वापरू शकता. यामुळे भाजीला घट्टपणा येतो. नंबर 3, आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्याला पीठ लावण्याच्या आधी त्याला तेल लावा. त्यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतील. नंबर 4, मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यामध्ये बारीक रवा घाला. वडे मस्त कुरकुरीत होतील. नंबर 5, कांदा खोबऱ्याचे वाटण केल्यावर ते लगेचच मिक्सरला वाटू नका, कारण लगेच वाटल्याने भाजी कडवट लागते. नंबर 6, लोणी काढताना त्यामध्ये चमचाभर साखर घाला. त्याने लोणी जास्त निघते. नंबर 7, कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून ठेवावे. यानंतर भाजी करावी, कारण यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो. नंबर 8, ओला नारळ जर शिल्लक राहिला असेल तर कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचा आहे त्याच्या आधी 5 मिनिटे पाण्यामध्ये ठेवा. यामुळे नारळ जसा होता तसाच राहतो. नंबर 9, आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा दुधामध्ये विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थांमध्ये खूप साखर घातल्यामुळे चव वेगळी लागते. नंबर 10, ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते. तेव्हा थोडे शेंगदाणे घेऊन शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्याने कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. नंबर 11, कोणत्याही प्रकारची धिरडी करताना त्यामध्ये कांदा कापून टाकू नये. त्याऐवजी कांदा किसून टाकावा. त्यामुळे कुरकुरीत मस्त होतात. नंबर 12, छोले करण्यासाठी चणे रात्रभर भिजत घालण्याआधी त्यामध्ये सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये भिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात. नंबर 13, कोबी शिजवून खाण्याऐवजी कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. नंबर 14, सलाड शिल्लक राहिले असल्यास ते फेकून न देता ते मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि त्या चवीनुसार विविध मसाले घालून त्याचे पराठे बनवा. असे केल्याने सलाड वायाही जात नाही आणि सकाळचा छान नाश्ता होतो. नंबर 15, बटाट्याचे पांढरे शुभ्र वेफर्स बनविण्यासाठी बटाट्याचे केलेले काप 3-4 वेळेस पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्या. याने बटाट्यात असलेले स्टार्च पाण्यासोबत निघून जाते. नंबर 16, इडली आणि डोसा याचे पीठ उरले असेल तर ते आंबट होऊ नये त्यासाठी त्यावर खायची पाने ठेवा. नंबर 17, भाजी बनवताना भाजीचा रंग छान दिसावा यामध्ये बीटरूट किसून घाला. नंबर 18, स्वच्छताची सारखा बर्फ बनवायचा असेल तर आधी पाणी उकळून घ्या आणि मग बर्फ बनवा. बर्फ एकदम स्वच्छ दिसतो. नंबर 19, मसाल्याच्या पदार्थांना जाळी होऊ नये त्यासाठी त्यामध्ये थोडे मीठ घालून ठेवा. नंबर 20, वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीचे वरण बनवू नका. त्यामध्ये थोडी मुगाची डाळ आणि मसुराची डाळ घालावी. याने छान चव येते. नंबर 21, किचन ओट्यावर जर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडले असतील तर त्यावर आल्याचा तुकडा घासा. डाग लगेच निघून जातात. नंबर 22, पोळीचा चुरमा बनवताना मिक्सरमध्ये पोळ्या बारीक करता त्यामध्ये थोडेसे पाणी घालावे आणि थोडा वेळ झाकून ठेवावे. त्यामुळे चुरमा मस्त मऊ छान होतो. नंबर 23, गुळाची ढेपमधून गूळ काढताना काटेरी चमच्याच्या सहाय्याने काढावे. त्यामुळे हे गूळ लवकर निघतो आणि वेळही वाचतो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बघत राहा आपलं स्वयंपाकघर हा चॅनल. नवनवीन व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.